हिंदू धर्मामध्ये भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। हे 12 ज्योतिर्लिंग ज्या ज्या स्थानी आहेत तिथे साक्षात महादेवाचा वास आहे, अशी येथे येणाऱ्या भाविकांची भावना आहे। आज आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं व भगवान शिवाचा साकार रूपात दर्शन घेतोय की काय असं भास निर्माण करणाऱ्या तसेच अनेक नैसर्गिक आपत्ती येऊन सुद्धा सुरक्षित राहिलेल्या केदारनाथ मंदिर विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या उत्तराखंड राज्यामध्ये रुद्रप्रयाग जिल्ह्यात हिमालयाच्या कुशीत केदारनाथ मंदिर वसलेले आहे। मंदिराच्या बाजूने वाहणारी मंदाकिनी नदी मंदिराच्या आसपासची शोभा वाढवते। या नदीला केदारनाथ मंदिरामुळे पावित्र्य प्राप्त झाले आहे। या स्थानाला 12 ज्योतिर्लिंग व पंच केदारामध्ये विशेष महत्त्व आहे। बदलत्या वातावरणामुळे या मंदिरामध्ये भाविकांना एप्रिल ते जून या कालावधीतच दर्शन घेता येते। त्यानंतर हे मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी बंद केले जाते। हे मंदिर कुणी बांधले या संदर्भात अनेक आख्यायिका आहेत। आपण त्यांचा इतिहास, मंदिराची रचना अशा अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत। या मंदिरामध्ये असणारे शिवलिंग इतर मंदिरातील शिवलिंगापेक्षा वेगळे आहे। बैलाच्या पाठीच्या आकारासारखे दिसणारे हे शिवलिंग अतिप्राचीन असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे। पौराणिक कथेमध्ये या परिसराचा उल्लेख गढवाल प्रदेश असा आढळतो। या संदर्भातील कथा अशी की कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध झाले। या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली। पांडवांचा विजय होऊन त्यांना हस्तिनापुरीचे राज्य परत मिळाले, परंतु दुसरीकडे कौरव म्हणजे भावांच्या हत्येचं पातक त्यांच्याकडून घडले होते। या पापाचे प्रायश्चित्त काय याबाबतीत भगवान श्रीकृष्णाला विचारणा केली असता त्यांनी भगवान शंकरांना शरण जा, तेच तुम्हाला या पापातून मुक्ती देतील। आपले संपूर्ण राज्य नातेवाईकांकडे सुपूर्द करून 5ही पांडव भगवान शंकराच्या शोधात निघाले। प्रथम 5 पांडव भगवान शंकरांना शोधण्यासाठी वाराणसी म्हणजे काशीमध्ये गेले, परंतु भगवान शंकर काशीमधून लुप्त झाले। त्यांना पांडवांना दर्शन द्यायचे नव्हते, कारण पांडवांनी अधर्माने कौरवांना मारल्याचा संताप भगवान शिवांच्या मनात होता। तेथून ते लुप्त होत ते बैलाचं रूप घेत गढवाल प्रदेशात लिपून राहिले। पांडव सुद्धा खूप निश्चयी होते। भगवान शंकरांना शोधून त्यांच्याकडून पापक्षालन करून मुक्तीचा मार्ग स्वीकारू हा विचार त्यांना वाराणसीमधून हिमालयातील गढवाल प्रदेशापर्यंत घेऊन गेला। 5 पांडवांपैकी एक असणाऱ्या गदाधारी भीमाने पर्वतावर उभे राहून भगवान शंकरांना शोधण्यास सुरुवात केली। एका माळावर त्यांना एक बैल नंदी चरताना दिसला। भीमाने ओळखले, हा बैल दुसरा तिसरा कोणी नसून बैल अवतारात हे भगवान शिव आहेत। भीमाने बैलाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला, परंतु बैल जमिनीत अंतर्धान पाहू लागला। तसा बळशाली भीमाने आपल्या ताकदीच्या जोरावर त्याला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला। त्या झटापटीत शिवरूपी बैलाचे 5 तुकडे झाले। ते वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेले। त्यातून पंचकेदार उदयास आले। शिव अंतर्धान पावत असताना बैलाचे अर्धे कुबड वरतीच राहिले, म्हणून केदारनाथ येथील शिवलिंग कुबड आकाराचे आहे। बैल रूपात असलेल्या भगवान शिवाने आपले 5 अंग विविध स्थानावर स्थापित केले। त्यांना आज पंचकेदार म्हणून ओळखले जाते। त्यातील केदारनाथ, धमेश्वर, तुंगनाथ, रुद्रनाथ आणि कल्पेश्वर आहे। हे मंदिर किती जुने असेल याबद्दल असा काही पुरावा अस्तित्वात नाही, परंतु सापडलेल्या काही संदर्भांचा आधार घेत आम्ही हे सांगू इच्छितो की हे मंदिर खूप पुरातन आहे। पौराणिक धर्मग्रंथात या मंदिराचा उल्लेख आढळतो। यावरून तुम्ही त्यांचा अंदाज लावू शकता। महाभारत काळात पांडवांनी तयार केलेल्या मंदिराच्याच बाजूला 8व्या शतकामध्ये आदि शंकराचार्यांनी नवीन मंदिर बांधल्याचे सांगितले जाते। आताचे आपण जे मंदिर पाहतो त्याचे निर्माण शंकराचार्यांनी केले आहे। मंडळी, केदारनाथ या मंदिराला बऱ्याच वेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला। अशा अनेक नैसर्गिक वारांचा सामना करून सुद्धा मंदिर त्याच दिमाखात मोठ्या थाटात उभे आहे। 2013 साली उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात अचानक महापूर आला। या महापुराची तीव्रता इतकी होती की उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश संपूर्णपणे जलमय झालं होतं। अनेक घरादारांचे नुकसान झाली, जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली, परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या मंदिराचा मुख्य भाग तसाच उभा होता। आणि मुख्य म्हणजे ही पूरस्थिती जेव्हा निर्माण झाली त्याच दरम्यान एक मोठी शिला पुराच्या पाण्यातून वाहून आली होती आणि ती शिला मंदिराच्या बरोबर मागील बाजूस येऊन थांबली व त्या शिलेने मंदिराचे रक्षण केल्याचे सांगितले जाते।
ही शिला आजही तेथे असून त्या शिलेला भीमशिला असं नाव देण्यात आलं आहे। यामागे काय किमया होती हे संशोधन करून सुद्धा लक्षात आले नाही। या मंदिराबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत त्या माणसाच्या लक्षात येण्यापलीकडच्या आहेत। मंडळी, हजारो वर्षांपूर्वी हे मंदिर कसे बांधले गेले असेल हे कल्पनेच्या बाहेर आहे। कारण तुम्ही जर केदारनाथ धामची यात्रा केली असेल तर तुमच्या लक्षात येईल की गौरीकुंडाहून 14 किलोमीटर पायपीट केल्यानंतरच केदारेश्वराच्या मुख्य मंदिराचे दर्शन होते। तिथे अजूनपर्यंत कुठलंही वाहन जाऊ शकत नाही। मग हजारो वर्षापूर्वी मंदिर उभारण्यासाठी लागणारं साहित्य वरपर्यंत कसं वाहून नेलं असेल? मंदिर उभारण्यासाठी वापरलेले दगड हे कत्युरी शैली प्रकारचे असून आश्लार पद्धतीने एकावर एक असे रचले असून हे बांधकाम कोणत्याही प्रकारच्या सिमेंट शिवाय झाले आहे। मुख्य म्हणजे हा दगड त्या प्रदेशात कुठेही आढळून येत नाही। मग मंदिर उभारण्यासाठी लागणारा हा दगड वरती कसा नेला असेल हा पण संशोधन करून न सापडणारा विषय आहे। या दगडामुळे 400 वर्षे बर्फाखाली असताना सुद्धा या मंदिरावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही। तसेच देशातील बहुतांश मंदिरांची दिशा तुम्हाला पूर्व पश्चिम अशी बघायला मिळेल, परंतु केदारनाथ हे असे एकमेव मंदिर आहे ज्याची दिशा ही उत्तर दक्षिण स्वरूपात असल्याचे तुम्ही बघू शकता। एखाद्या आधुनिक तंत्रज्ञानालाही लाजवेल इतका बारकाईने विचार हे मंदिर बांधताना केला आहे। एखाद्या उंच टेकडीवर गरुड बसावा तसेच 6 फूट उंच आयताकार व्यासपीठावर या मंदिराचे बांधकाम झाले आहे। मंदिराच्या आतील भागात गर्भगृह, मधली रूम व प्रथम एक हॉल लागतो। गर्भगृहाच्या मध्ये भगवान शंकराच्या बैलाच्या कुबडाच्या आकाराचे शिवलिंग तुम्हाला बघायला मिळते। मुख्य प्रवेशद्वारासमोर नंदी महाराज विराजमान आहेत। मंदिराच्या मोठ्या पायऱ्यांवर पाली किंवा ब्राह्मी लिपीत ठळक अक्षरामध्ये काहीतरी मजकूर लिहिला आहे। त्यावर संशोधन चालू आहे। केदारनाथ मंदिराच्या ज्योतिर्लिंगाभोवती 4 विशाल खांब असून या खांबावर मंदिराचे हे छत उभे आहे। मंदिराच्या आसपास अनेक देवी देवतांच्या मूर्त्या असून बाबा केदारनाथचे दर्शन झाल्यानंतर या मूर्तीचे सुद्धा दर्शन घेतले जाते। तुम्ही जर केदारनाथला भेट देण्यासाठी गेलात तर बद्रीनाथचे सुद्धा दर्शन घ्या, कारण बद्रीनाथचे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही केदारनाथचे दर्शन घेतलेत तर इच्छित फळीत प्राप्त होतं अशी आख्यायिका आहे। मंडळी, केदारनाथ हे पर्वत रांगेमध्ये स्थित एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे जिथे भगवान शिव यांचे ज्योतिर्लिंग स्थापित आहे। 3584 मीटर उंचीवर असलेले केदारनाथ मंदिराचे हे ज्योतिर्लिंग सर्व 12 ज्योतिर्लिंगापैकी सर्वात महत्त्वाचे आहे। केदारनाथ मंदिराची खास गोष्ट म्हणजे हे मंदिर केवळ एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान दर्शनासाठी उघडते आणि लोक वर्षभर केदारनाथ मंदिरात येण्याची वाट पाहतात। येथील प्रतिकूल वाऱ्यामुळे केदार घाटी हिवाळ्यातपणे बर्फाने झाकलेली असते। विशेष गोष्ट म्हणजे यानंतर त्याचे मुहूर्त उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी देखील काढले जाते, परंतु तरीही ते सहसा 15 नोव्हेंबर पूर्वी बंद होते आणि 6 महिन्यानंतर एप्रिलमध्ये पुन्हा उघडले जाते। या स्थितीत केदारनाथ मंदिराची पंचमुखी मूर्ती उखीमठ येथे आणली जाते। शिवाय असे म्हटले जाते की जो बद्रीनाथला गेला आणि केदारनाथला भेट दिली नाही त्याचा प्रवास अपूर्ण मानला जातो। मंडळी, जो माणूस कोणत्याही प्रकारच्या आध्यात्मिक उन्नतीच्या शोधात आहे त्याच्यासाठी केदारनाथ हे असे वरदान आहे। त्याच्या विशालतेची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही। ते काय आहे हे शब्दात सांगणं खूप अवघड आहे। तसे पाहिले तर तो फक्त खडकाचा वर आलेला एक भाग आहे, पण हजारो वर्षांपासून तिथे ज्या प्रकारचे लोक राहिले त्यांनी त्या स्थानाबद्दल जे काही केले त्यामुळे तो प्रचंड विलक्षण झाला आहे। ही ती जागा आहे जिथे पुष्कळ योगाने त्यांचा देह त्यागला आहे। हे असे काहीतरी आहे ज्याचा तुम्ही नक्कीच अनुभव घ्यायला हवा। भारतात जन्म घेऊन वृद्ध किंवा अशक्त होण्याआधी तुम्ही एकदा तरी हिमालयात जाऊन आले पाहिजे।